वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंब बफलाधरोष्टात् पूर्णेंद सुंदर मुखात अरविंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ना मुख्य करून मी पाचव्या अवतारांना साष्टांग दंडवत प्रणाम करतो व या नवरात्र निमित्त आयोजित असलेली ही शारदीय व्याख्यानमाला आणि या संपूर्ण शारदीय व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रातस्मरणीय महाराष्ट्राधिकरण सर्व उपमा अलंकृत गुरुवर्य श्री मामाजी व तसेच मला ज्यांनी घडवले मडवले लहानाचे मोठे केले चांगल्या वाईट गोष्टीची शिकवण देऊन या योग्य केले असे शिराडोन निवासी मम गुरुवर्य गोवर्धनकर मम गुरुवर्य परम पूज्य परम महंत श्री गोवर्धनकर बाबाजी बिडकर मी गुरुवर्यांना पण दंडवत प्रणाम करतो व उपस्थित साधू संत आश्रमस्थ विद्यार्थीगण व बालगोपाळांनो या ठिकाणी विचार मांडत असताना मी एक वेगळ्या विषयाला घेऊन आपल्या सोबत चालतोय। तर आजचा माझा विषय आहे अपूर्व भेट। तर जे काही स्वामींचं जे भेटीचं जे काही विधान आहे जे काही स्वामींनी आपल्याला भेटीचं जे विधान सांगितलं आहे त्या भेटीच्या या विषयावर आज आपण थोडंसं चिंतन करणार आहोत। तर जीवन म्हणजे पाणी आणि पाणी हे प्रवाहित असलं पाहिजे। जर पाणी एका जागी थांबलं तर त्याचं डबकं बनतं ते खराब होतं। जे पाणी जीवन आहे जे पाणी या पृथ्वीवरचं रत्न आहे त्याचं डबक्यामध्ये जेव्हा रूपांतर होतं तेव्हा ते रत्न दृष्टीपासून दुर्लक्षित झालेलं असतं। तसंच या मानवी जीवनाचं आहे या मानवी देहाचं आहे। हा मानवी देह धावत राहिला आणि जीवन प्रवाहित राहिलं तर ते सर्वांच्या उपयोगाला जात असतं। स्वामी श्री चक्रधरांनी या मानवी जीवनाला प्रवाहित केलेलं आहे। स्तब्ध झालेले जीवन शांत झालेलं जीवन कुंठित झालेलं जीवन याला स्वामी श्री चक्रधरांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गतिशील केलेलं आहे गतिमान केलेलं आहे। जेव्हा तुमच्याकडे प्रवाह आहे गती आहे तेव्हा तुमच्या जीवनाचं एक मोल असतं। तुम्ही चालता बोलता तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे। तुमचं बोलणं संपलं तुमचं पाहणं संपलं तुमचं शरीर चालणं सोडतं तेव्हा तुम्ही शून्यामध्ये आलेले असतात। म्हणून स्वामी सांगताना या माणसाला पळत असताना चालत असताना काही नियम घालून दिलेले आहेत। पळायचं म्हणजे अतिशय सुसाट वेगानं पळायचं असंही नसू नये। बोलायचं तर महात्म्याने प्रिय वक्त्या व्हावे त्यानं चांगलंच बोलावं हा नियम सुद्धा स्वामींनी आपल्याला घालून दिलेला आहे। पळत असताना कालेवनासारखं आपलं पळणं नसावं। पळत असताना भगवान गोपाल कृष्णांसारखं पळणं असावं। पळताना सुद्धा आपलं कार्य आपल्या मनामध्ये असावं त्याचं चिंतन आपल्याकडे असावं तेव्हा आपण पळत असतो। महानुभाव साधक अगदी ढोऱ्या डोंगराकडे पळतात चालतात परंतु त्या चालताना मनामध्ये चिंतन आहे तोची व्हावा तोची भेटावा म्हणून त्या चालण्याला त्या गतीला एक विशेष आकर्षण एक विशेष किंमत आहे। जेव्हा तुम्ही घरातून एखाद्या सभागृहाकडे चालता एखाद्या मंदिराकडे चालत असताना त्या चालण्याला किंमत आहे तिथला प्रत्येक पाऊल मौल्यवान आहे। म्हणून तर आमचे गोसावी सांगतात की परमेश्वरपूर जात असताना पाऊल पावला गोमटे। तुम्ही एक पाऊल जरी त्या परमेश्वरपुराकडे टाकला ना तरी तो गोमट्याला कारण आहे तो पुण्याला कारण आहे तो तुमच्या जीवनाला आकार देण्याला कारण आहे कारण तुम्ही त्या परमेश्वराकडे चाललेला आहात। असंच चालता चालता आपल्याकडे एखाद्याचा संग होतो
काहींचा आपण सांघात करतो तर काहींची भेटी होते. चिंतनीजनक बाभुळगावकर बाबाजींनी अतिशय सुंदर श्लोकामध्ये वाखाणलेलं आहे की तुमच्या भेटीत देव भेटे, अनेक पाडाचे गोमटे, नवनीत लाभे अवसटे परशास्त्राचे. माणूस प्रवाहित झाला की कोणाची तरी भेट होत असते. रस्त्याने चालत असताना आपण एखाद्याला दुर्लक्षपणा करत असतो की मला त्याला भेटायचं नाही, परंतु एखादा दुर्लक्ष केलेला जो कर्म आहे आपण त्याला दुर्लक्ष करतो, पुढे निघून जातो. आपल्यासोबत काहीतरी अघटित असं घडून जातं. पुन्हा लक्षात येतं की आपण जर त्याच्याशी भेट घेतली असती, संवाद केला असता तर आपला टाइम चुकला गेला असता, अघटित झालं नसता. म्हणून जीवनामध्ये भेट नितांत गरजेचे, परंतु भेट कुणाची असली पाहिजे, संग कुणाचा असावा. म्हणून स्वामी सांगतात की आपण्यापाशी ज्ञाता विरक्ताचा संग कीजे. संग करत असताना सुद्धा तो व्यक्ती ज्ञात असला पाहिजे, विरक्त असला पाहिजे, इथीचा असला पाहिजे. आपण जीवनामध्ये जेव्हा जेव्हा भेटण्याचा प्रसंग येतो तेव्हा आपलं मन सद्गतीत झालेलं असतं, आनंदित झालेलं असतं. आज आपण सगळेजण भांडतो, सगळेजण चिंताक्रांत आहोत की आपल्याला आनंद नावाचं जे रसायन आहे ते सापडत नाही. प्रत्येकाचा चेहरा पडलेला आहे, प्रत्येक जण भेटतोय. सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत आपण असंख्य लोकांना भेटतो, मात्र त्या भेटण्यामध्ये आनंद येत नाही, जो आनंद स्वामी श्री चक्रधरांनी सांगितला. एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पहाड जाय. भेटतोय, सकाळी उठले की घरात पहिली आईची भेट होते, दुसरी वडिलांची होते, तिसरी भावंडाची होते, चौथी मित्राची होते. मार्केटमध्ये बाहेर गेलं की असंख्य लोकांच्या भेटी होतात, असंख्य लोकांच्या मांदी आळीमध्ये आम्ही असंख्य लोकांना भेटत असतो. परंतु त्यांना भेटलं की आमच्यामध्ये चिंता काहूर निर्माण होते आणि त्या ठिकाणी आम्ही एकमेकाला भेटत नाही तर आमचं त्या ठिकाणी एकमेकांचं खेटणं झालेलं असतं. आणि ज्या ठिकाणी भेटणं सोडून खेटणं होतं ना, त्या ठिकाणी संघर्ष निर्माण झालेला असतो, तिथं संहार आहे. दोन रेल्वे जेव्हा एका रेल्वे पटरीवरती एकमेकाला धडकतात तेव्हा एसआयटी सारखी टीम निर्माण करावी लागते, संशोधन करावं लागतं की असं का झालं. लाखो लोक व्यस्त होतात, लाखो लोकांना काम लागतं, कारण तो संघर्ष आहे, ते खेट नाही, ते भेटणं नाही. लोखंड जेव्हा लोखंडाला घासतं त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होतो, तो संघर्ष आहे, ते खेट नाही. भेट पाहणं रेल्वे स्टेशनवरती होत असते. इंजन पुढे, डब्बे मागे आणि ते इंजन हळूवार येतं आणि ते 1.5 क्विंटलचा असलेला तो कोंडा जेव्हा त्या डब्यांना अडकवला जातो ना, तेव्हा त्या माणसाला कुठलंच वजन होत नाही आणि ते इंजन त्या डब्यांना घेऊन हजारो किलोमीटरचा प्रवास करत असतात, मात्र ते एकमेकांना सोडत नाही, ते भेट नाही. डब्यांनाही असं वाटतं की इंजननी मला ओढावं आणि इंजनलाही असं वाटतं की जर मला डब्बे असतील तर मला किंमत आहे, ते भेट नाही. तसं या जीवनामध्ये आपण त्या देवाला भेटण्याकरता जन्माला आलो आहोत, मात्र आम्ही इथे आल्याच्या नंतर एकमेकाला खेटण्यामध्ये टाइम वेस्ट करत आहोत, टाइम वाया घालवत आहोत. इथे आल्याच्या नंतर आम्हाला त्या देवाला भेटायचे. म्हणून स्वामींनी सांगितलेली भेट अत्यंत महत्वाची आहे. काही भेटींना स्पर्श करत करत आपण पुढे निघणार आहोत. तुम्ही कधी महाभारत रामायण ऐकलं असेल, वाचलं असेल, तर त्या महाभारतामधली एक भेट अशी होते, एकीकडे 5 भावंड आहेत तर एकीकडे 100 भावंड आहेत आणि 105 भावांमधली ती भेट संघर्षाला कारण झालेली आहे. एकाने सांगितलं की पांडवांना काही नाही दिलं तरी चालेल, फक्त 5 गावे द्या, आणि दुसरा त्याला त्याच भेटीमध्ये सांगतो की सुईच्या टोकावरती मावेल एवढी भूमी सुद्धा मी पांडवांना देणार नाही. ही एक भेट सुद्धा आम्ही अनुभवलेली आहे. ते भेट नसून ते एकमेकांचं खेटणं झालं आणि ते खेटणं त्या महाभारतामध्ये विनाशकारी झाले. ते कुरुक्षेत्रामध्ये आम्ही त्याचा अनुभवलेला आहे. जर कदाचित त्या महाभारतामधलं खेटण्यामधलं भेटण्यामध्ये रूपांतर झालं असतं आणि दुर्योधनाने सहज पांडवांना 5 गावे दिली असती तर एवढं महाभारत घडलं नसतं आणि कुरुक्षेत्राची सात्विक भूमी रक्तानं माखल्या गेली नसती, रक्ताचे पाठ त्या ठिकाणी वाढल्या गेले नसते. मात्र त्या भावंडांना भेटता आलं नाही, खूप मोठी शोकांतिका. मात्र या उलट रामायणामध्ये भेट आहे.
रामायणामध्ये सत्तेसाठी असणार आहे. एका आईनं आपल्या मुलाला राज्य मिळावं म्हणून एका मुलाला वनवासामध्ये पाठवलं. भरताला राज्य मिळावं म्हणून श्रीरामांना वनवासामध्ये पाठवलं. मात्र भरत हा नेहमी सत्याच्या बाजूने असल्याने तो नेहमी विचार करायचा की हे जे सिंहासन आहे, हे जे पद आहे ते रामचंद्रांचं आहे आणि आपण त्यांना ते दिलं पाहिजे. या शुद्ध हेतूने जेव्हा भरत रामचंद्रांच्या भेटीला जातो तेव्हा आईला असं वाटलं की तिकडे राम आहे, लक्ष्मण आहे. जर कदाचित एखाद्या राजकारणाच्या ईर्ष्येपोटी जर रामाने भरतावरती आक्रमण केला तर भरताचा घात होऊ शकतो, म्हणून त्या भरतासोबत काही सैन्यही पाठवून दिलेला आहे. भरत जेव्हा त्या अरण्याजवळ येतो, लक्ष्मणाने उंच टेकडीवर जाऊन पाहिलं की काहीतरी गजबज आवाज येतोय. विशाल असं सैन्य त्याला त्या ठिकाणी दिसतं. त्या भरताचा रथ त्याला त्या ठिकाणी दिसतो. खाली उतरतो, रामचंद्रांजवळ येतो आणि रामचंद्रांना म्हणतो की दादा, मला असं वाटतं की भरत आपल्यावरती आक्रमण करण्यासाठी आलेला आहे. भरत आपल्यावरती आक्रमण करण्यासाठी आलेला आहे. रामचंद्र त्या लक्ष्मणाला म्हणतात की लक्ष्मणा, भरत आहे, तो बंधू आहे, माझा भाऊ आहे, त्याचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे. तो आपल्यावरती आक्रमण करण्यासाठी नाही तर आपल्या भेटीसाठी आलेला असणार आहे. लक्ष्मणाला शाश्वत वाटत नव्हतं. लक्ष्मणाने तीर काढला, कमान लावली आणि रामचंद्रांच्या समोर उभे राहिला. इकडे भरताने एका ठिकाणी सैन्य थांबवलं, रथातून खाली उतरला आणि रामचंद्रांच्या दिशेने चालायला लागला. चालत असताना भरत रामचंद्रांच्या समोर आला. रामचंद्राने लक्ष्मणाला बाजूला केलं. भरताने रामचंद्रांच्या पाया पडला. रामचंद्राने लक्ष्मणाला बाजूला केलं आणि रामचंद्रांनी भरताला आपलं आलिंगन दिलं आणि दोघे भाऊ रडायला लागले. दोघे भाऊ रडत असताना भरत रामचंद्रांना म्हणतो की दादा, अयोध्या जी आहे ती तुमची आहे. त्या सिंहासनावरती बसण्याची माझी पात्रता नाही. राज्य चालावं म्हणून तुमचे पादत्रांनी त्या सिंहासनावरती ठेवलेले आहात. तुम्हीच खरे अयोध्याचे राजे आहात. रामचंद्र भरताला म्हणतात की भरता, इथली झाडं मला महलासारखे वाटतात. सीता आनंदित आहे, लक्ष्मण आनंदित आहे, हसतोय ना, माझ्या चेहऱ्यावरती आनंद आहे बघ. इथे मला झोप लागते. भरता, हीच माझी अयोध्या आहे आणि ते तुला ते सांभाळावं लागणार आहे. आईची इच्छा होती की नाही की तुला ते भेटावं, म्हणून तुझ्यासाठी तर मी ते सोडून आलेलो आहे. हीच माझी अयोध्या आहे आणि तुला ते सांभाळावं लागणार आहे. हे भेटणं जर आजच्या परिस्थितीमध्ये दोन भावांच्या मध्ये आलं तर मला वाटणार नाही महाराष्ट्राच्या एकाही कोर्टामध्ये वकिलाला उभं राहावं लागेल. आज भांडण कुठं असतं आमचं? 2-4 मोडण्यासाठी भांडण असतं. स्वामी सुद्धा सांगतात की भेटा. तुमचं भेटणं कसं, एका भेटीमध्ये जीवनात आमूलाग्र बदल होतो. एवढे मोठे षडशास्त्र संपन्न असले माहीम भट्ट एक वेळेस स्वामींना भेटतात आणि अहंकार कायमचा गळून पडतो. एवढे उच्च कुळाचे षडशास्त्र संपन्न असलेले माहीम भट्ट ज्यावेळेस रुद्रपूरला श्री गोविंद प्रभूच्या भेटीसाठी जातात तेव्हा त्यांना रस्त्यामध्ये एक मातंग भेटतो आणि सांगतो की ते पहा श्री प्रभू. ते पाठमोरे झाल्याच्या नंतर त्यांच्या चरणावरती नतमस्तक झालेला माहीम भट्ट, अहंकार शून्य झालेला माहीम भट्ट त्या एका भेटीमध्ये त्याच्या जीवनामध्ये एवढा परिवर्तन होतं. वसमतची शांताबाईचा जीव द्यायला निघालेली बाई एक वेळेस स्वामींची भेट होते, श्रवण तिच्या कानी पडतं आणि जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो. एका पत्राने भेटलेली हिरायसांनी लिहिलेले ते पत्र पंडित बासांना की जी चुलीची खीर खाल्ली ती चुलीची काय राख खाल. एका शब्दाची भेट त्या ठिकाणी पंडित बासांना होते आणि क्षणार्धात अनुसरायला तयार होतात. आमची शास्त्राशी भेट झाली पाहिजे. मात्र आम्ही शास्त्र सहजतेने वाचतो, एखादं पुस्तक घेतो ते सहजतेने वाचतो, मात्र आम्ही त्या शब्दांशी कधी भेटत नाही. इथल्या एका साधूच्या भेटीनं तुमच्या असंख्य पाप सुद्धा थांबवल्या जाऊ शकतात. ज्या काही आपल्यासोबत घडणाऱ्या अघटित ज्या काही गोष्टी आहेत
त्या सुद्धा थांबवल्या जाऊ शकतात. याचं उदाहरण म्हणजे चरित्रामधला एक प्रसंग आहे. स्वामींजवळ आचार्य श्री नागदेव आहेत आणि स्वामी आचार्यांना म्हणतात की नागदया, तुम्ही काही व्यापारानिमित्त बाहेर चाललेला आहात, काही कामानिमित्त बाहेर चाललेला आहात, तर रस्त्यामध्ये तुम्हाला कोणी भेटलं तर त्याला तुम्ही थांबवा, त्याच्याशी संवाद करा आणि मग पुढे निघून जा. आचार्य श्री नागदेवांनी स्वामींना दंडवत केला आणि रस्त्याने आपल्या कामासाठी निघून गेले. रस्त्याने चालत असताना आचार्य श्री विचार करत असतात की आजपर्यंत स्वामींनी मला असा नियम घातला नाही, असा दंडक घातला नाही, तर आज मला स्वामींनी असा दंडक का घातला, असा विचार करत असताना समोरून एक पालखी येते. स्वामींच्या पूर्वाश्रित असलेले पद्मनाभी देव त्या पालखीमधून येत असतात. सावकार, सावकारीचा व्यवसाय. त्यांनी बरेच दिवसापासून एका मनुष्याला पैसे दिले होते, मात्र तो मनुष्य त्यांना तो पैसे परत करत नव्हता. ते आज पालखीमध्ये बसले आणि त्यांनी असं ठरवलं त्या मनुष्याकडून पैसे घेऊन यायचे नाही, तर त्याचं काहीतरी बरं वाईट करायचं. आचार्य श्री असा विचार करत असताना सहजतेने पुढे निघून जातात. पुन्हा लक्षात येते की स्वामींनी सांगितलं, आज जर तुम्हाला कोणी भेटलं तर त्याला थांबवा, त्याच्याशी संवाद करा. आचार्य श्री पळत येतात. त्या भोळ्यांना थांबवतात, पालखीला थांबवतात. पालखीमध्ये डोकावून पाहतात तर पद्मनाभी देवासोबत शस्त्रधारी सैन्य होतं. ते त्या सैन्याला थांबवतात. त्या पालखीमध्ये डोकावून पाहतात तर पद्मनाभी देवांना बी आनंद होतो की नागदेव भेटले. पद्मनाभी देवांनी आचार्यांना दंडवत केला. आचार्यांनी पद्मनाभी देवाला दंडवत केला आणि विचारते झाले की कुठे स्वामी, कसे स्वामी, स्वामींची आरोग्यना झाली का. काही क्षणासाठी पद्मनाभी देव विसरून गेले होते की आज मला एखाद्याला भेटायचं, एखादं बरं वाईट करायचं आहे. या सर्व गोष्टीचा विसर त्या पद्मनाभी देवाला पडतो आणि प्रत्यक्ष स्वामींचा अनुभव त्यांना समोर स्वामींचा अनुभव त्यांना व्हायला लागला आणि विचारते झाले की कुठे स्वामी, कसे स्वामी, परिवार कसा आहे. आचार्य म्हणतात की बरे स्वामी, नेवासा या ठिकाणी स्वामींचं अवस्थान आहे. बरे कुठे निघालात? काही नाही, स्वामींचा व्यापार आहे, त्या व्यापारानिमित्त मी चाललेला. ठीक आहे. पद्मनाभी देवांनी आचार्यांना दंडवत केला. आचार्यांनी पद्मनाभी देवाला दंडवत केला आणि आपल्या कामासाठी निघून गेले. सायंकाळी जेव्हा आचार्य श्री स्वामींजवळ येतात, स्वामींची आरोग्यना झाल्याच्या नंतर स्वामींजवळ जाऊन विनतकंदर होतात आणि विचारती झाली की जीजी, आज मला असा दंडक का घातला, असा नियम का घातला. तर स्वामी म्हणतात की नागदेया, पद्मनाभी देव सावकार, सावकारीचा व्यवसाय. त्यांनी खूप दिवसापूर्वी एका मनुष्याला पैसे दिले होते, मात्र तो मनुष्य त्यांना पैसे देत नव्हता आणि ते आज पालखीमध्ये बसले आणि असं ठरवलं की त्या मनुष्याकडून पैसे घेऊन यायचे नाही, तर त्या मनुष्याचं काहीतरी बरं वाईट करायचं. तुम्ही त्यांना रस्त्यामध्ये भेटलात, ते तुम्हाला भेटले, तुम्ही त्यांना दंडवत केला, त्यांनी तुम्हाला दंडवत केला आणि तुमच्या मधला वार्तालाप झाला आणि त्या वार्तालापामधला बराचसा काळ निघून गेल्यानंतर ज्यावेळेस त्या पद्मनाभी देव त्या मनुष्याचं वाईट करणार होता, तो मनुष्य त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघून गेलेला होता. ज्यावेळेस पद्मनाभी देव त्या ठिकाणी पोहोचले, त्यांना तो मनुष्य भेटला नाही आणि त्यांना रिक्त हाताने वापस यावं लागलं. जर कदाचित तुम्ही त्यांना भेटला नसता, त्यांनी तुम्हाला दंडवत केला नसता, तुम्ही त्यांना दंडवत केला नसता, तर आज तो मनुष्य त्यांना सापडला असता आणि त्यांच्या हातून एक हत्या घडली असती, असंख्य पाप त्यांना लागला असतं. इथल्या एका साधूच्या एका दंडवताने, एका भेटीनं आपल्या असंख्य पाप सुद्धा थांबवल्या जाऊ शकतात. एवढी ताकद त्या भेटीमध्ये आहे. आणि भागवतामध्ये एक प्रसंग येतो.
इथल्या एका साधूच्या एका भेटीने एका दंडवताने आपल्या असंख्य पाप सुद्धा थांबवल्या जाऊ शकतात. ज्याला समजलं की स्वामी श्री चक्रधर माझे, स्वामी श्री चक्रधरांचं तत्वज्ञान माझे आणि स्वामी श्री चक्रधरांनी निर्माण केलेला हा साधक आहे, त्या साधकाला भेटल्याच्या नंतर ज्याला प्रत्यक्ष देव भेटल्याची अनुभूती होते ना, तेव्हा तो आम्हाला पाठ जाणार आहे. कारण स्वामींनी अतिशय सुंदर शब्द वापरलेला आहे की पाठ. कारण स्वामींनी अतिशय सुंदर शब्द वापरला आहे की पाठ. कारण आंबा त्याची एक ठराविक गोडी असते. गोड आंब्याचं टोपलं जर आपल्या समोर ठेवलं तर आपण किती खाऊ, 5 खाऊ, 10 खाऊ, 11व्या आंब्याला आम्ही बस झालं म्हणतो. कैऱ्या, कारण आम्ही गोड सुद्धा खाऊ शकत नाही. कैऱ्या जर आपल्या समोर असतील तर आपण किती खाऊ, 1 खाऊ, 2 खाऊ, तिसऱ्या किरेला आम्ही बस झालं म्हणतो. मात्र पाठ अशी एक वस्तू आहे जी थोडीशी आंबट आहे आणि थोडीशी गोड आहे. पाडाचं टोपलं जरी आपल्या समोर ठेवलं तरी आम्ही खाऊ आणि पुढच्याला सांगू की अजून असतील तर माझ्यासोबत दे आणि मी घरी जाऊन खाईल किंवा माझ्या मित्राला देऊन खाईल. अशी अवीट गोडी आमच्यामध्ये आली पाहिजे. हे केव्हा घडेल? जेव्हा आमच्या जीवनातला संघर्ष बाजूला टळेल, जेव्हा आमच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होईल, जेव्हा आमच्या हृदयामध्ये करुणा निर्माण होईल, जेव्हा आमच्या हृदयामध्ये भक्तीचं बीजारोपण होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला तो पाठ जाणार आहे. भागवतामध्ये एक भेट येते. आपण सर्वांनी भागवत ऐकलं असेल, वाचलं असेल. तर त्या भागवतामधली एक भेट अशी होते. एक राजा आहे आणि एक साधारण भिक्षुक आहे. एका गुरुकुळामध्ये शिकलेले 2 गुरु भावंड आहेत. एक द्वारकेचा राजा आणि एक साधारण भिक्षुक आहे. एकाकडे जगातलं सर्व काही देण्यासाठी आहे आणि एकाकडे देण्याची भावना आहे, मात्र देण्यासाठी काहीच नाही. भिक्षा मागून जो आपला उदरनिर्वाह करतो असा उच्च कोटीचा तो भिक्षुक आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन देव मागणारा आचार्य श्री नागदेवांसारखाच तो सुदामा आहे. कारण तो प्रत्यक्ष देव भेटावं म्हणून रडत शो करतो. तो सुदामा जेव्हा कृष्ण महाराजांच्या भेटीला जातो, त्या द्वारके नगरीमध्ये त्याचं आगमन होतं. 2-4 दिवस पाहुणचार होतो, पाद्यपूजन होतं आणि ज्यावेळेस सुदामा परत आपल्या नगरीमध्ये जातो त्यावेळेस ती नगरी सुवर्णाची झालेली आहे. जोपर्यंत सुदामा त्या कृष्ण महाराजांच्या नगरीमध्ये होता तोपर्यंत त्याने आपल्यापाशी असलेली दारिद्र्य आणि आपल्यापाशी असलेलं गरिबी याचा लवलेशही त्या परमेश्वराला जाणून दिलेला नाही. जर कदाचित सुदामा त्या कृष्ण महाराजांना भेटता क्षणीच असं म्हटलं असता की कृष्णा, मी तुला भेटायसाठी आलेलो आहे, तर माझ्याकडे खूप दारिद्र्य आहे, खूप गरिबी आहे. पत्नीसाठी घालण्यासाठी कपडे नाही, मुलाला घालण्यासाठी कपडे नाही, जेवणासाठी अन्न नाही, घर नाही, घरावरती छत नाही, भिक्षा मागण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही. या सर्व गोष्टी मागण्यासाठी तुला मी या ठिकाणी भेटण्यासाठी आलेलो आहे. जर कदाचित त्या सुदामाने भेटता क्षणी असं त्या देवाला म्हटलं असता तर व्यासांनी त्या भागवतामध्ये सुदामाचं वर्णन केलेलं नसतं. तसं त्या सुदामा सारखं कधी आम्हाला देवाला भेटता येईल. मात्र आम्ही त्या मंदिरामध्ये जातो, 20 रुपयाचं नारळ, त्यावर 5 रुपयाचे पान, 1 सुपारी आणि त्यावर 5 रुपयाची फाटकी नोट ठेवतो आणि देवाला म्हणतो, देवा, आता मी तुला विडा ठेवत आहे तर तू माझ्याकडेच बघ आणि माझंच कल्याण कर, तू माझंच कॉन्ट्रॅक्ट घे आणि आता 3 लाखाची फाईल तू माझी पास कर. आपण एकंदरीत 30 रुपयामध्ये त्या देवाला 3 लाखाचं मागणं घालत असतो. कसा पाहिला आपल्याकडे? जेव्हा तुम्ही त्या देवाला तराजू मध्ये तोलायचा प्रयत्न करत असतो ना, तेव्हा तो सुद्धा आपल्याला तराजू मध्ये तोलायचा प्रयत्न करत असतो. जेव्हा त्या देवाला तुम्ही तुमच्या हृदयामध्ये तोलता ना, तेव्हा तो सुद्धा आपल्या हृदयामध्ये ठेवायचा प्रयत्न करत असतो.
जेव्हा तुम्ही तुमची भक्ती त्याच्या पारड्यामध्ये ठेवताना, तेव्हा तो सुद्धा त्याची निष्ठा ठेवत असतो परमेश्वर. त्याला माहिती आहे, अब्रह्मा भुवना लोका पुनरावृत्ती नवर्जिन. तू माझी भक्ती कर, तुला मी या पुन्हा संसार चक्रामध्ये येऊ देणार नाही. तुझी भक्ती जर तेवढ्या मोलाची असेल ना, तर माझी सुद्धा निष्ठा आहे की तुला या पुन्हा संसार चक्रामध्ये येऊ देणार नाही. आणि जर तुम्ही त्या देवाला व्यवहारामध्ये मोजायचा प्रयत्न केला, तर तो सुद्धा परमेश्वर तुमचा व्यवहार त्या देवतांकरवी मोजत असतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये भेट नितांत गरजेची आहे. आपल्याला लीळाचरित्र, स्मृतीस्थळ, भागवत हे भेटणं शिकवतं. स्वामी सुद्धा सांगतात की भेटा. एका भेटीमध्ये ज्यावेळेस आपण एकमेकाला भेटतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये आनंद आणि प्रेम योग हीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बोलण्यासाठी तर खूप काही होतं, पण वेळेचा अभाव आहे आणि आपल्याला पुढील वक्त्यांचे बी या ठिकाणी मनोगत ऐकायचे आहे. मी या ठिकाणी माझ्या लांबवलेल्या विचारांना इथंच पूर्ण विराम देतो. सर्व